उल्हास नदी प्रदूषण विरोधात माजी नगरसेवकांचे जल आंदोलन, मुंडन करून सरकारचा निषेध। उल्हास नदीच्या स्वच्छतेसाठी केडीएमसीच्या 3 माजी नगरसेवकांनी पुन्हा एकदा आंदोलन छेडले आहे। जागतिक जलदिनाचे औचित्य साधत या माजी नगरसेवकांनी मुंडन करून आंदोलनाची सुरुवात केली। दिवसभर नदीच्या पाण्यात उभे राहून आणि रात्री नदी किनारी मुक्काम करून आपला निषेध नोंदवणार आहे। प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्यास हे आंदोलन अनिश्चित काळासाठी सुरू राहणार असल्याचा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला आहे। मार्च जागतिक जलदिन संपूर्ण ठाणे जिल्ह्याला जे पिण्यासाठी पाणी देते ती उल्हास नदी, आज आपण बघत असणार की या उल्हास नदी ही प्रदूषणमुक्त व्हावी। या उल्हास नदीचे सांडपाण्याचे केमिकलचे जे नाले आहेत हे बंद व्हावेत, ही जी विषारी जलपर्णी ही नष्ट करावी व जो मोने बंधारा आहे त्याच्या पुढे एक बंधारा बांधावा। तसेच जो मागेच एक ठराव झाला होता की उल्हास नदीचे पाणी हे मराठवाड्याला म्हणजे अतिरिक्त पाणी पावसाचं मराठवाड्याला देण्यात आलं, त्या सर्वांचा निषेध म्हणून आजपासून आमचं या उल्हास नदीपात्रात हे बेमुदत आंदोलन सुरू आहे। रोज सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत आम्ही या उल्हास नदीपात्रात या जलपर्णीमध्ये दिवसभर उभं राहून आंदोलन करणार आहे व 5 वाजल्यानंतर याच नदीमध्ये ह्या जो आता आम्ही तो आपण बघत असाल की मंडप घातला, या मंडपात थांबणार आहेत, दिवस रात्र इथंच थांबणार आहेत। 8 वर्षापासून फक्त आश्वासनच देण्यात आले, म्हणजे आजवर ह्या महाराष्ट्रातले सर्व बडे नेते, राजसाहेब ठाकरे असो, एकनाथजी शिंदे असो, रवींद्र चव्हाणचे असो, सगळेच जवळपास प्रत्येक आमदार खासदार या सगळ्यांना वाटतं की ही नदी प्रदूषणमुक्त व्हावी व तशा त्यांनी या प्रशासनाला सूचना देखील दिल्या आहेत। परंतु आजवर या प्रशासनाला ह्या नदीविषयी काही गांभीर्य नाही आहे, फक्त आम्हाला लेखी व तोंडी आश्वासनच दिलेली आहेत। आज आम्ही 5व्या टप्प्यात, म्हणजे याच्या अगोदर आज हा 38वा दिवस आहे आमचा। एकंदरीत जर बघितलं तर 38 दिवस या नदीपात्रात दिवस रात्र आम्ही आंदोलन केलेत। मी, उमेश बोरगावकर, कैलास शिंदे, श्रीनिवास गाणेकर आहेत, तुम्हाला सुदाम गंगावणे होते, किरणदादा सोनवणे होते, अनेक लोक या नदीसाठी, ही नदी प्रदूषणमुक्त व्हावी म्हणून लढाई करतात। आमचे दायमाजी असतील, ते वालदुनी बिरादरीचे अनेक संस्था आहेत, हे सर्वजण प्रयत्न करतात, परंतु हे शासन प्रशासनाला या विषयात काही गांभीर्य नाही आहे। त्याचा निषेध म्हणून आज मी व उमेश बोरगावकर आम्ही जाहीर मुंडन करून या शासन व प्रशासनाचा निषेध करीत आहोत।